हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगते की हे व्हिडिओ आपण 2-3 दिवसांचा एकत्र बनवलेला आहे। तर चला, छान अशी गुड मॉर्निंग सर्वांना। आणि सकाळ झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात खूप छान असं हे झुंबर लावलेलं आहे आणि ते कसं वाटते ते देखील नक्की कमेंट करून सांगा। तर चला, आज आपले फौजी येणार आहे सुट्टीवरती, तर मी छान अशी लवकर उठलेली आहे। तुम्ही सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू देखील इथे पाहू शकता। त्यानंतर रात्री मी मेहंदी काढली होती, तर मेहंदी देखील माझी कशी वाटते ते देखील नक्की सांगा। आवडली असेल तर एक लाईक देखील नक्की करा। तर चला, मेहंदी वगैरे छान अशी काढून झालेली आहे। त्यामध्ये मेहंदीत देखील आपण फौजींचं यस म्हणजे संदीप नावाचं काढलेलं आहे। त्यानंतरून मी मेहंदी लावलेली होती आदल्या दिवशी, तर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण कोरपड टाकलेली आहे। कोरपड टाकल्याने काय होतं की आपले केस हे मऊ आणि सिल्की होतात, त्यासाठी मी इथं कोरपड टाकलेली आहे। आणि हे आपलं चहापत्तीचं पाणी बनवलेलं आहे। तर चला, मेहंदी आपण काढून घेऊया, छान अशी मिक्स करणार आहोत। तर सर्वात प्रथम इथं आपण गर काढून घेतलेला आहे कोरपडचा। तो कसा काढायचा ते देखील तुम्ही पाहू शकता, चाकूने खूप इझिली निघतो। आणि काही जण आपण कट करून तुकडे देखील मिक्सरमधून देखील तुम्ही काढू शकतात, पण ते खूप जास्त पातळ होतं, तर ते आपल्याला केसाला वगैरे लावता येत नाही। तर तुम्ही असं केलं तर खूप जास्त इझी राहील। त्यानंतर आपण छान असा सर्व गर वगैरे काढून घेतला की पुढची प्रोसेस तर तुम्ही पाहू शकता आपला हा कोरपडचा गर खूप छान असा निघलेला आहे। तुम्हाला मी दाखवते आहे आणि तो भरपूर असा छान निघलेला आहे। तर चला, आता आपण मेहंदी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला मी पुन्हा भेटणार आहे। तर चला, इथं तुम्ही शेहनाज हर्बलची मेहंदी पाहू शकतात, मी ती यूज करते। तुम्ही कोणती यूज करता ते नक्की कमेंट करून सांगा। आणि आत्ता सध्याला सर्व मेहंदींमध्ये केमिकल आलेला आहे, परंतु त्याला ऑप्शन नाही आहे। तर चला, इथं तुम्ही मेहंदी पाहू कितली आहे। त्यानंतरून एका साईडला चहापत्तीचं पाणी आणि आपण जे कोरपडचा गर म्हणजेच कोरपडीचा काढून घेतलेला होता तो। तर चला, इथं छान अशी मिक्स करूया मेहंदी। तुम्ही क्रॅश देखील पाहू शकता मध्ये करत आहे। तर चला, छान अशी मेहंदी मी पातेल्यामध्ये मिक्स करते, भिजू घालत आहे। पण जर तुमच्याकडे लोखंडी किंवा पितळाचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये मिक्स करा, जेणेकरून त्याला खूप छान असा कलर येतो त्यासाठी। तर चला, इथं छान अशी मेहंदी आपण मिक्स करून घेणार आहोत। मी हे 1 पॅकेट आणलेला आहे। तर तुम्ही मेहंदीचा कलर देखील पाहू शकतात, खूप छान असा आहे। आणि ह्यो गर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया, छान असं मिक्स करणार आहोत। त्यानंतर तुम्ही इथं हे आपलं पाणी पाहू शकतात, जे खूप छान असं डार्क रेड कलरमध्ये दिसतंय, पण ते तितकं रेड कलर आपल्या मेहंदीला येणार नाही आहे। ते चहापत्तीचं पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करूया आणि छान अशी एकत्र एकजुटणी अशी मिक्स करून घेणार आहोत। ते एकसारशी आपल्याला हात बिंगवायचा आहे। तुम्ही इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा प्रकारे तुम्ही छान अशी मिक्स मेहंदी करून घेणार आहात। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता, जसं आपल्याला पाणी लागते तसं आपण मेहंदीमध्ये पाणी टाकत चालायचे आणि छान अशी स्मूथ मेहंदी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं पाहू शकतात आपली मेहंदी ही मिक्स करून झालेली आहे आणि त्याचीवाली कन्सिस्टन्सी देखील तुम्ही पाहू शकतात, खूप छान अशी झालेली आहे। तर चला, याला आपण कमीत कमी 1 तरी घंटा आपण याला भिजायला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण मेहंदी लावणार आहोत। तर चला, इथं तुम्ही पाहू शकता मी छान अशी मेहंदी लावून घेतलेली आहे। मेहंदी लावल्यानंतर आपण त्याला सुकवून देखील घेणार आहोत। तोपर्यंत तुम्ही इथं माझी रात्री जी मेहंदी मी
हातावरती काढलेली आहे ती देखील पाहू शकतात, खूप छान अशी रंगलेली आहे। तर चला मेहंदीचा रिझल्ट देखील आपण बघूया केसांवरती कसा आला। तर इथं तुम्ही पाहू शकतात मेहंदीचा रिझल्ट देखील कसा छान दिसते, केस देखील सिल्की दिसत आहे, शाईन देखील आपले केस करत आहेत। तर चला खूप छान अशी आपली मेहंदीचा रिझल्ट आलेला आहे। तर तुम्हाला देखील कसं वाटलं ते देखील नक्की कमेंट करून सांगा। तर इथं आपलं पोहा फुगून झालेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकतात मी 2 डेली मिल्क चॉकलेट आणलेलं आहे। एक पातेलं घेतले, त्यामध्ये डेली मिल्कचं चॉकलेट आपल्याला पूर्ण छान असं तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात द्यायचे, टाकून तुकडे करायचे आहे सर्व डेली मिल्कचे। आणि तुम्हाला जितके जमतील तितके बारीक तुकडे केले तरी देखील चालणार आहे। तर चला ते करून घेऊया छान असं पटकनी। आणि त्यानंतर इथं आपण त्याला गॅसवरती वितळण्यासाठी ठेवलेला आहे, बारीक गॅसवरती। तर चला त्यानंतर फौजी आलेले आहेत सकाळी आणि नंतरनं व्हिडिओ घ्यायला लक्षातच नाही राहिलं, तर त्यामुळं तो व्हिडिओ देखील शूटच केला गेला नाही जे मी सरप्राईज केलं होतं ते। तर त्यानंतर दुपारी आम्ही छान असं तयार वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो आहोत शॉपिंगला। तर तुम्ही इथं पाहू शकतात खूप छान अशी मी शॉपिंग केलेली आहे आणि कशी दिसते ते देखील नक्की सांगा। तर चला छान अशी आपण शॉपिंग केलेली आहे। त्यानंतर क्रेयॉनची देखील शॉपिंग केलेली आहे। तर पुढे पहा तुम्ही कसं करतोय क्रेयॉन। त्यानंतर पुन्हा संध्याकाळी आम्ही पुन्हा बाहेर फिरायला गेलो होतो, पाणीपुरीची पार्टी करण्यासाठी, म्हणजे पाणीपुरी खाण्यासाठी गेलो आहोत। तर तुम्ही पाहू शकता सर्व किट्टू, साई, क्रियांश हे कसे घसरगुंडीचा एन्जॉय घेतात आहेत आणि आम्ही पाणीपुरी खाणार आहोत। तर त्याआधी मुलांनी तर छान अशी मस्ती केलेली आहे आणि आम्ही गेलो होतो स्वीट होमला। गुड मॉर्निंग सर्वांना, पुन्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते। आणि आजचा व्हिडिओ देखील याच व्हिडिओमध्ये एकत्र करून मी शूट केलेला आहे आणि तो त्यामध्ये जोडून आपण पूर्ण एकच व्हिडिओ ब्लॉग बनवलेला आहे। तर चला मी कुठं चालले ते देखील तुम्हाला थोड्या वेळात लवकरच कळेल। तर चला सासरी चाललेली आहे, आज आहे सोमवार आणि आता आपण जाणार आहोत आपल्या घरी। तर तुम्ही पाहू शकतात निघालेली आहे मी, घरचं काही घेता आलं नाही आहे नंतरनं पुन्हा। तर चला आमच्या गावाकडे जाताना तुम्ही पाहू शकतात खूप जास्त पवनचक्क्या सर्व लागतात आणि क्रियांशला ते खूप जास्त आवडतं। तुम्ही पाहू शकतात खूप मोठी मोठी पवनचक्की आहे आणि काही काही तर खूप जास्त जवळून दिसतात।
तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच, कंटिन्यू देखील कराल। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात, आत्ताचा सध्याचा ह्या उन्हाळा खूप जास्त कडक असल्यामुळं प्रत्येक गावागावाकडे म्हणजे हिरवं असं राहिलेलं नाही आहे। त्यामुळे जनावरांची देखील खूप जास्त हाल देखील होत आहेत काही ठिकाणी, आणि हिरवं न राहिल्याने देखील खूप जास्त प्रॉब्लेम्स देखील येत आहेत पाण्याचे वगैरे देखील। तर चला, आमच्याकडे देखील थोडंसं आहे, पण इतकं प्रमाणात काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहेत। तर चला, कंटिन्यू करा व्हिडिओ आणि शेवट। चला, पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, आणि आजचा मंगळवारचा दिवस आहे। तर चला, इथं तुम्ही कांदा आणि एक आपली किसणी बघितलेली आहे आणि एक प्लेट घेतलेली आहे। तर का घेतली आहे तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुमचे खूप जास्त केस गळत असतील आणि लवकर त्याच्यावरती फास्ट असा रिझल्ट तुम्हाला हवा असेल, तर खूप जास्त छान हा उपयोगी घरगुती उपचार आहे किंवा इलाज देखील तुम्ही म्हणू शकतात। तर एक कांदा घ्यायचा आहे आणि त्याला छान असं वरचं टर्पल काढून त्याच्यावरती किसून घ्यायचा आहे आपल्याला किसणीने, आणि त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे। जो रस निघणार आहे तो आपल्या स्काल्पला लावायचा आहे आणि खूप छान अशी मसाज करून घ्यायची आहे। त्यानंतर एक 5-6 किंवा 3-4 घंटे देखील तुम्ही हे ठेवू शकतात। कमीत कमी 2च्या पुढे घंटे तुम्ही हे केसाला ठेवा आणि त्यानंतर छान असं वॉश करून घ्या। तुम्ही इथे पाहू शकतात, खूप छान असं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे की कसं करायचं आहे। तर तसं करून तुम्ही जर 1 ते 2 वेळेस जरी लावलं ना आठवड्यातून, तर तुम्हाला रिझल्ट भेटेल खूप छान असं, आणि तुमचे केस देखील गळणार नाहीत। कारण हे मी स्वतः लावून पाहिलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे। त्यानंतर पुन्हा दुसरा दिवस देखील उगवलेला आहे। तुम्ही पाहू शकतात, सकाळ झाली, छान अशी मॉर्निंग झालेली आहे खूप छान असं, आणि तुम्ही गावाकडचा व्ह्यू देखील इथे पाहू शकतात। त्यानंतर छान अशी देवपूजा झालेली आहे। रांगोळी देखील सगळीकडे काढून झालेली आहे तुळशीपाशी। इथं देवपूजा देखील तुम्ही पाहू शकतात, छान अशी छोटीशी झालेली आहे। आणि देवपूजा केल्यावरती एक प्रसन्न निगेटिव्हिटी जी आहे ती आपली बाहेर जाते आणि प्रसन्न देखील वाटतं, आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते। त्यानंतरून सकाळचा स्वयंपाक म्हणजेच आपली भाजी बनवायचं काम चालू आहे। तर इथं मी बनवत आहे खिचडी नाश्त्यासाठी, साबुदाण्याची आणि आपला काळा उकडलेला बटाटा। तर चला, काळा उकडलेला बटाट्याची देखील रेसिपी नॉर्मल शॉर्टमध्ये सांगणार आहे। छानशी कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला कांदा इथं फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, कढीपत्ता, तेल, जिरे, मोहरी, हळद, आणि जो घरचा मसाला असेल तो, किंवा मग तुम्ही जर कोणता अजून यूज करत असाल तर तो मसाला टाकायचा आहे आणि छान असा त्यामध्ये परतून द्यायचा आहे जो मी मसाला बनवलेला आहे तो देखील। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे उकडलेले टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। छान मसाला लागल्यावरती मग आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे, आणि आपली छान अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे पाहालच। तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता पहा। तर चला, हा होता आपला फौजी आल्यापासून ते आत्तापर्यंतचा व्हिडिओ। कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।